भिवंडीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार बाळ्या मामा हे तर राऊतांच्या भेटीला आलेले आहेत। सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्या मामा हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यामुळे दोघांच्यात काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्या मामा हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। भिवंडीमधून खरं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ते इच्छुक उमेदवार आहेत आणि बाळ्या मामा आता राऊत यांच्या भेटीला आलेले आहेत। राऊत यांच्या निवासस्थानाची ही आपण दृश्य पाहतोय। बाळ्या मामा हे भिवंडीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार आहेत आणि हे आता राऊत यांच्या भेटीला आलेले आहेत। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। चेतन, भिवंडीमधून खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत बाळ्या मामा, ते तर राऊतांच्या भेटीला आलेले आहेत। काय नेमक्या घडामोडी घडतायत? आम्ही खरं तर आपण पाहिलं असेल तर महाविकास आघाडीमध्ये जो जागेचा पेच निर्माण झाला होता त्याचीच एक महत्वाची जागा म्हणजे भिवंडीची होती। ही जागा काँग्रेस अद्यापही सोडायला तयार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हा या जागेसाठी इच्छुक असल्याचं वारंवार आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच इच्छुक मध्ये उमेदवार असलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळू मामा हे आज संजय राऊत यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी आले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहिलं असेल भिवंडी लोकसभा जागेसाठी काँग्रेसकडून दयानंद सोरगे यांच्या नावाची देखील शिफारस केलेलं पाहायला मिळत आहे। म्हणजे ते देखील लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। मात्र भिवंडी लोकसभा जागेसाठी अजून तिढा सुटलेला नाही। या संदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी पार्टी, शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस पक्ष यामध्ये अजून देखील चर्चा चालू आहेत। त्या चर्चेदरम्यानच आज सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी आज संजय राऊत यांची भेट घेत सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे। खरं तर या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्याच्या महाविकास आघाडीचं केंद्रबिंदू म्हणून संजय राऊतांच्या निवासस्थानाकडे आता पाहिलं जाऊ लागलं आहे। काल उन्मेष पाटील यांची भेट झाली होती आणि त्यानंतर आज बाळ्या मामा यांची देखील एक भेट होत आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारीवरून जो पेच निर्माण आहे त्या पेच अजून सुटलेला नसताना अशा प्रकारे संजय राऊत यांच्या गाठीभेटी वाढल्याने एक वेगळ्या आशयाने संजय राऊत यांच्याकडे बघितलं जात आहे।